संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे. लाखो वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेत बदल केले असून पोलीस, आरोग्य विभाग आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सेवेत कार्यरत आहेत. वारकऱ्यांसाठी यंदा प्रथमच एअर अँब्युलन्स सारख्या विशेष सुविधा देखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पुण्यातून जनश्रद्धा न्यूजसाठी प्रतिनिधी प्रदीप यांचा हा विशेष लाईव्ह रिपोर्ट. नमस्कार, मी प्रदीप लगारे. पाहत आहात दैनिक जनश्रद्धा. गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस, इंद्रायणी नदीला आलेला पूर आणि पालखी मार्गाबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. त्यामुळे वारकऱ्यांमध्येही काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान आमदार विजय शिवतारे यांनी दिवे घाट टाळून वारकऱ्यांनी थेट सासवड येथे जमावे असे आवाहन केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. मात्र या सर्व घडामोडींनंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नियोजनानुसार पुण्यात दाखल झाली आहे. पुणे शहरात माऊलींचे उत्साहात स्वागत करण्यात आले असून संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात रंगले आहे. अधिक ताज्या अपडेट्ससाठी जनश्रद्धा न्यूजला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत रहा.